तुम्हाला राकेश बापटची स्टोरी माहीत आहे का? बिग बॉसमध्ये जे लोक सर्वात कमी बोलतात, तेच लोकांच्या सर्वात जास्त लक्षात राहतात. आजची स्टोरी आहे त्या माणसाची, जो हिरो झाला योगायोगाने, पण लोकांच्या मनात राहिला त्याच्या स्वभावामुळे. आज मी बोलतोय राकेश बापटबद्दल. अमरावतीचा एक शांत मुलगा. त्याचा जन्म 1 सप्टेंबर 1978ला झाला. ना ॲक्टिंग स्कूल ना बॉलिवूड कनेक्शन्स. राकेशला खरं तर ॲक्टर व्हायचंच नव्हतं. त्याला तर पेंटर व्हायचं होतं. हो, ब्रश, कॅनव्हस आणि रंग हेच त्याचं वर्ल्ड. मित्रांनी जबरदस्तीने 1999च्या मिस्टर इंडिया स्पर्धेत पाठवलं आणि तो फर्स्ट रनरअप झाला. त्या एका निर्णयाने आयुष्याची डिरेक्शन बदलली. 2001मध्ये तुंबिन ही त्याची नवीन मूव्ही रिलीज झाली. लोक म्हणाले हा नवीन चॉकलेट बॉय कोण आहे? पण प्रसिद्धी आली तरी राकेश टिपिकल स्टार बनला नाही. पार्टी नाही, कॉन्ट्रोवर्सी नाही. हा माणूस शूटिंग संपलं की सरळ घरी जाऊन पेंटिंग करायचा. 2011ला लग्न, 2019ला डिवोर्स. ही फेज त्याच्यासाठी खूप टफ होती. तो डिप्रेशनमध्ये गेला आणि इंडस्ट्रीपासून दूर झाला. पण परत उभा राहिला, मेडिटेशन आणि आर्टमुळे. मग आला बिग बॉस OTT. घरात सगळे भांडत होते, हा मात्र शांतपणे बोलत होता. आणि म्हणूनच लोकांना खरा वाटला. शमिता शेट्टीसोबतची त्याची बॉन्डिंग शारा म्हणून व्हायरल झाली. आणि आता बिग बॉस मराठी. इथे त्याने स्ट्रॅटेजी बदलली. भांडण टाळतो पण मुद्द्यावर स्टँड घेतो. आणि म्हणूनच ऑडियन्स म्हणते, हा खेळत नाही, हा जगतोय. इथे राकेश आधीपेक्षा वेगळा दिसतो, अजून कॉन्फिडंट. तो उगाच भांडत नाही, पण कुणी चुकीचं बोललं तर शांतपणे मुद्दा मांडतो. घरकामावरून विशालसोबत वाद, नॉमिनेशनच्या वेळी स्ट्रॉंग ओपिनियन्स, टास्कमध्ये सरप्रायझिंगली अग्रेसिव्ह परफॉर्मन्स. आणि राखी सावंतच्या मोठ्या ड्रामातही तो शांत. कधी इमोशनल, कधी फनी, पण फेक अजिबात नाही. म्हणूनच अनेक व्ह्युअर्स म्हणतात, हा फक्त कंटेंट देत नाही, तो रिअल पर्सनॅलिटी दाखवतो आहे. राकेश बापट शिकवतो, जिंकणं महत्त्वाचं नाही, लोकांच्या मनात टिकणं महत्त्वाचं आहे. अशाच रिअल स्टोरीजसाठी आत्ताच सबस्क्राईब करा, कारण इथे खरी, पडद्यामागची खरी जर्नी सांगतो.